नमस्कार, तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजची जी रेसिपी आहे ना, तर ती सातारची स्पेशल अशी रेसिपी आहे. तर लाटी वडीची रेसिपी मी शेअर करणार आहे. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सजुरीची रेसिपी शेअर केली आहे आणि सजुरीसोबतच जी वडी बनवली जाते आमच्या साताऱ्याकडे, तर ती असते लाटी वडी. कारण बऱ्याच जणांना प्रश्न असतो की ही वडी आपल्याला जमेल की नाही, कारण थोडंसं काही चुकलं किंवा काही प्रमाण थोडंसं इकडे-तिकडे झालं तर टेस्ट वगैरे पण काही बदलेल वगैरे असं होतं. तर मग त्याच्यासाठी मी हा पूर्ण डिटेल जो व्हिडिओ आहे ना, तर पूर्ण अगदी प्रमाण वगैरे सगळं सांगितलेलं आहे. तर अतिशय टेस्टी लागते आणि आमच्याकडे ही वडी जी आहे ना, तर ती अतिशय सर्वांना आवडते. तर बनवायला आधी वाटलं होतं जरा अवघड असेल, पण जेव्हा बनवायला सुरुवात केली ना, तेव्हा लक्षात आलं की ही रेसिपी अगदी सोपी अशी रेसिपी आहे. तर व्हिडिओ थोडासा मोठा आहे कारण पूर्ण डिटेल सगळ्या स्टेप्स मी कुठली स्टेप आहे तर ती स्किप नाही केलेली. पूर्ण डिटेल व्हिडिओ शेअर केलाय. तर साधारणतः एक 4 वाट्या इतकं डाळीचं पीठ घेतलं. आपल्याला डाळीचं पीठ जे आहे ना, जितकी आपल्याला वडी बनवायची आहे क्वांटिटीमध्ये त्या पद्धतीने आपण घेऊ शकतो. पण मी साधारणतः याच्यामध्ये माझे 4 उंडे असे झाले होते आणि त्याच्यामध्ये अर्धा कप साधारणतः गव्हाचं पीठ घ्यायचंय. त्यानंतर लाल तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता कारण तिखट हे आवडीनुसार असतं. आमच्याकडे तिखट भरपूर खातात त्याच्यामुळे मी तिखट थोडंसं जास्तच टाकलंय. साधारणतः एक 3-4 चमचे तिखट टाकलंय. चवीपुरतं मीठ, हळद टाकलीये आणि तिखट जे हे आहे ना, तर ही मिरची पावडर नाहीये. तर हे घरी बनवलेलं जे तिखट असतं ना, गरम मसाल्यातलं, तर ते ऍड केलंय. त्याने टेस्ट खूप छान येते या वडीची. आणि आता हे जे कोरडे मसाले आहेत ना, ते सगळे पिठामध्ये छान असे एकत्र करून घ्यायचेत. म्हणजे ते सगळीकडे छान पिठामध्ये मिसळले जातील. आणि त्याच्यानंतर तेल आहे, तर कच्चं तेलच टाकले मी साधारणतः एक 3 चमचे, 3 पळ्या ज्या असतात आपल्या भाजीसाठी तेल जे वापरतो त्यासाठीच्या, तर त्या टाकलेत. आणि त्याच्यानंतर थोडं पाणी करत याचं गोळा असं छान असं मळून घ्यायचंय. अगदी खूप जास्त घट्टही नाही आणि अगदी सैलसर असं नाही, मीडियम असा बनवून घेतलाय गोळा. आणि डाळीचं पीठ जे आहे ना, ते थोडंसं चिकट असतं त्यामुळे मळताना थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो. पण गव्हाचं पीठ मिक्स केल्यामुळं अगदी छान असा त्याचा गोळाही तयार होतो. तर बघू शकता तुम्ही. वडीसाठीचं जे पीठ आहे तर ते छान असं मळून तयार झालंय. आणि हे खूप जास्त कठीण नाही किंवा खूप जास्त असं सॉफ्ट नाहीये. आणि एका डब्यामध्ये ते मी झाकून ठेवून दिले. त्याच्यानंतर सारणाची तयारी करायची. तर हे जे आहेत ते कारळे ज्याची चटणी पण बनवली जाते. तर याचं जे कूट आहे तर ते याच्या सारणासाठी वापरलं जातं. हे थोडेसे जास्तीचे आहेत. मी सगळे भाजून ठेवलेत. पण मला जितकं बनवायचं आहे ना, त्याच पद्धतीने मी त्यातले जे कारळे आहेत तर त्याचा कूट करून घेतला होता. तर बघू शकता. तर गॅसची फ्लेम अगदी बारीक करून छान मंद गॅसवर आपल्याला अगदी भाजून घ्यायचं त्याचा असं खमंग असा वास येईपर्यंत. आणि त्याच्यानंतर खोबरं आहे, तर साधारणतः 1-1.5 वाटी खोबरं किसलं होतं मी आणि ते मी चांगलं असं गरम करून घेतलंय. एक 2-3 मिनिटं आपल्याला ते गरम करून घ्यायचंय. आणि कूट आहे ना, तर अगदी बारीक कूट करून घ्यायचंय. तर मी साधारणतः त्या जे होतं ना, त्यातलं साधारणतः 1-1.5 वाटी कारळ्याचं कूट करून घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर लसूण मात्र याला भरपूर असं वापरायचं असतं. तर मी 1 वाटी लसूण सोलला होता. त्याची पेस्ट आहे ती पण मिक्सरमध्ये छान अशी बारीक करून घेतली. त्यानंतर एका भांड्यामध्ये जो कूट आहे तर तो काढलाय. त्याच्यामध्ये किसलेलं खोबरं आहे जे भाजून घेतलं होतं, थोडंसं गरम केलं होतं, तर ते ऍड केले. ते छान असं मिक्स करून घ्यायचंय. आणि त्याच्यानंतर लसूणची पेस्ट आहे तर ती ऍड केली आहे. ती पण त्याच्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची हाताने. चांगली सगळ्या पूर्ण त्या कूटमध्ये मिक्स झाली पाहिजे. त्याच्यानंतर लाल तिखट आहे, तर सारणाला पण छान टेस्ट येते. तर याच्यामध्ये पण साधारणतः एक 3 चमचे तरी ते तिखट टाकलं होतं मी आणि मीठ चवीपुरतं ऍड केलं. आणि आता हे सर्व जे मिश्रण आहे ना, ते हाताने छान असं मिक्स करून घेतले. बघू शकता तुम्ही. छान आता ते तयार झाले. याच पद्धतीची कन्सिस्टन्सी करायची आहे. आणि आता हे जे पीठ मळून घेतलं होतं आधी डाळीचं, तर त्याचे 4 समप्रमाणात त्याचे गोळे करून घेतलेत. म्हणजे वड्या ज्या आहेत ना, त्या सगळ्या अगदी छान एकसारख्या अशा होतील. तर बघू शकता तुम्ही. आणि
यात 4 पैकी 1 गोळा घेतलाय आणि तो थोडासा हाताने असं मळून घेतलाय, म्हणजे आपल्याला लाटताना त्याचा गोलाकार छान लाटला जाईल. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचा असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि चपातीप्रमाणेच आपल्याला लाटायचंय. फक्त आपण चपातीला जी घडीची पोळी करतो त्या पद्धतीने नाही करायचं, डायरेक्टली सरळ असंच लाटून घ्यायचंय आणि पातळ जितकं करता येईल ना तितकं छान असं लाटून घ्यायचंय. खूप जास्त जाड नाही ठेवायचंय त्याचं आवरणवरचं. तर याच्यासाठी मी थोडंसं डाळीचं पीठ वापरलंय चिकटू नये म्हणून. आणि तेल जर वापरलं ना जास्तीचं तर सारण जे आहे ना तर ते त्याच्यामध्ये चिकटून बसत नाही. तेल अगदी थोडंसं नंतर पोळीवर स्प्रेड करून घ्यायचं. बघू शकता याची कन्सिस्टन्सी अगदी पातळ अशी पोळी लाटून झाली आहे आणि अगदी थोडासा तेलाचा हात मी पुसून घेतलेला आहे. खूप जास्त तेल नाही लावायचं, तेलावर लाटायचं नाही, कारण मग सारण त्याच्यामध्ये बसणार नाही, ते निघून जाईल. छान असं चिकटलं जातं त्याच्यामुळे. तर बघू शकता तुम्ही याच पद्धतीने सगळ्या पोळीवर छान असं सारण पसरवून घ्यायचंय आणि नंतर शेवटी हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचंय, जेणेकरून सगळं ते छान चिकटलं जाईल. आणि आपण अळूवडीसाठी वगैरे रोल करतो ना, असं रोल करायचंय आणि प्रत्येक स्टेपला थोडंसं हाताने असं प्रेस करून घ्यायचंय, म्हणजे जे सारण आहे ना ते छान असं त्याला चिकटून राहील. तर बघू शकता. आणि छोट्या छोट्या आकाराच्या वड्या पाडायच्या, थोडंसं उभं करून घ्यायची ती लाटी आणि थोडंसं प्रेस करून घ्यायची आहे. आणि मग बघू शकता तुम्ही आपल्याला जितकी साईज छोटी मोठी हवी आहे त्या पद्धतीने आपण कट करून घ्यायचे आणि थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे सारण जे आहे ना ते निघणार नाही. आणि ही जी वडी आहे ना तर ही उकडून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मग ती जेव्हा पण आपण खाणार आहोत उकडलेली छान लागते किंवा परतूनही छान लागते. तर बघू शकता तुम्ही. आणि जेव्हा पण आपण एक लेअर देतो ना तर थोडीशी वाफ द्यायची आणि मग परत दुसरं लेअर त्याच्यावर जरी लावलं ना तरी ते चिकटत नाही. पण एकावर एक वडी आहे ना ती अशी डायरेक्टली नाही ठेवायची, थोडंसं जागा करून त्याच्यामध्ये ठेवायची आणि नंतर एकदा वाफ घेतली ना थोडीशी 5 मिनिटाची, की त्यानंतर राहिलेली पण तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता. तर बघू शकता मी नंतर ऍड केल्या होत्या, त्यामुळे ते चिकटल्या गेले नाहीत एकमेकांना आणि अतिशय खमंग अशी वडी तयार झाली. जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुम्ही जर रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. रेसिपी नक्की ट्राय करा. धन्यवाद.